आदित्य लुडकत लुडकत सायलीच्या जवळ आला. तसेही सायलीला पाहताच त्याचा सगळा राग असाच हवा व्हायचा आणि आज तर ती जशी अप्सरा बनून आली होती. आदित्य किती कंट्रोल करणार होता आज तिचे सौंदर्य पाहून. सायली त्याच्याकडे पाहून बोलणारच होती. खाली आई तुम्हाला. सायली तिचे बोलणं पूर्ण करण्याआधीच आदित्यने तिच्याकडे बघून तोंड वाकडे केले आणि सरळ चालत चालत तो तिच्या चेहऱ्यासमोर उभा राहिला आणि खाली वाकून तिच्या कानात जोरात बोलला, अक्षय, लोकांना सांग की मी त्यांच्यावर रागवलो आहे. सायली कानावर हात ठेवून मागे सरकली. हळू बोला, मी बहिरी नाही. तुम्ही कोणत्या लोकांवर रागवले आहे? आदित्यने त्याच्या डोक्यावर जोराने हात मारून घेतला आणि वर देवाकडे इशारा करत तो म्हणाला, भलेही छोटं बनवलं असलं तरी या छोट्या शरीरातही एक मेंदू लावायला हवा होता ना देवा. या बुद्धिहीन बायकोसोबत मी माझं आयुष्य कसं घालवणार? का? काय बोलले? जरा नीट बोला. आदित्य तिच्या जवळ आला, तिच्याकडे एकटक पाहिलं आणि मग मुद्दाम तिच्या खांद्याला टक्कर देत पुढे गेला. आय वॉज आस्किंग गॉड दॅट वाय डीड नॉट ही पुट ब्रेन इनसाइड युअर लिटिल हेड. अच्छा, असे बोलले. तुला समजले का? हो हो, नक्कीच. काय काय समजलं आहे तुला? हेच की तुम्ही फुल दारू प्यायली आहे. अरे इतकी अंग्रेजी तर मी स्वतः बोलू शकते टुनहून. आमच्या गावात तर रामू काका देशी पिऊन एकटेच सगळ्या इंग्लिशस्थानची इंग्रजी बोलतात. अच्छा सायली, मग या विषयावर एक ग्लास तर तुझ्यासाठी पण होऊन जाऊ दे. मला तुझी इंग्रजी नाही अंग्रेजी ऐकायची आहे. अक्षय एक ओळखाचा ग्लास सायलीच्या दिशेने करत म्हणाला, हा का नाही. मम्मीला आणि वेदिकालाही वरती बोलूया. आता एवढंच राहिलं की घरच्या बायकाही पुरुषांसोबत बसून दारू पितील. सायलीने रागाने अक्षयचे कान पकडून त्याला ओढले. अरे माझ्या बायकोला काही प्रॉब्लेम नसणार यार, ती तर तसेही रेड वाईन खूप आवडीने पिते. अक्षय वेदनेने ओरडत बोलला. कोण? वेदिका? सायलीने तिचे गोल गोल डोळे मोठे आश्चर्याने फिरवले. अक्षयने आपला चेहरा मागे वळवला आणि हळू आवाजात म्हणाला, काश मला अजून बायका असत्या, पण हो सध्या फक्त वेदिका आहे. हो तीच वेदिका, माझी एकुलती एक सख्खी बायको. वेदिका दारू पिते का? सायलीचा तिच्या कानांवर विश्वास बसत नव्हता. आदित्य दोघांना एकमेकांशी असे बोलताना पाहून चिडला होता की त्याला सायलीचा राग आला होता आणि तिला त्याचा घंटा फरक पडत नव्हता. अक्षय, लोकांना सांग मी रागवलो आहे आणि माझ्याशी बोलण्याची गरज नाही. शांतपणे निघून जा इथून. सायली हळूहळू त्याच्या जवळ आली आणि मग त्याच्याभोवती गोल राऊंड मारला. त्याच्या आजूबाजूला पाहिले. इथे तर कोणीच नाही. मग एवढा वेळ कोणाशी बोलत आहे? अक्षय, मी माझ्या खोलीत रेस्ट करायला जात आहे. लोकांना सांग माझी मागे येण्याची गरज नाही. सायलीला पाहून आदित्यने वाकडं तिकडं तोंड केलं आणि तिथून निघून गेला. सायली त्याच्या मागे धावली. अरे आता तू कुठे चालली आहेस सायली? माझी बायको खाली खूप लोकांसोबत एकटी आहे, जरा काळजी घे. ती बरी आहे, ती स्वतःची काळजी घेईल. अरे तू बाकीच्या लोकांची काळजी घे. अशा जंगली सिंहिणीला लोकांमध्ये मोकळं सोडू नये. जर कुणी तिच्यावर एकही कमेंट केली तर ती त्यांचा चेहरा बोचकारून काढेल आणि म्हणून इतरांची काळजी घे. तू खाली येणार नाही का? एकदा येऊन बघ तुझ्या बायकोला. आज माझ्या जाऊबाईच्या पुढे पऱ्या पण फेक्या पडतील. अक्षय जोरात हसला. नाही, मी त्या जंगली मांजरीला रोज ऑफिसमध्ये बघायचो. काय नवीन दिसत असणार? सायली ही हसून खाली पळत सुटली. अक्षयने त्याचा ग्लास बारच्या स्लॅबवर ठेवला आणि स्वतःला हसत म्हणाला, देखूंगा आज रात उसे जी भर कर, सारी उम्र उसे यूं ही निहार सकता हूँ बिना थके. आज रात चांद मेरे कमरे में आएगा मेरा महबूब बनकर, सिर्फ मेरा महबूब बनकर, हमेशा के लिए.
सायली खाली येत होती. पायऱ्यांजवळ तिची खोली होती आणि दारात आदित्य उभा होता. त्याला माहीत होते सायली जाणार आहे. सायलीच्या पैंजणाचा आवाज ऐकू येतात. आदित्यने आपला चेहरा दुसरीकडे वळवला, भुवया उंचवल्या आणि एका नखाने दुसरे नख पुढे देऊ लागला. सायलीने त्या खोलीकडे लक्षही दिले नाही की तिचा प्रिय नवरा रागावून तिथे उभा होता. ती खाली हॉलमध्ये आली होती. शेवटी ती कशी लक्ष देणार, कारण तिचा नवरा रागवला आहे हे तिला अजून माहीतच नव्हते. ते पूर्वीचे रौद्र रूप जे ती रोज पाहत होती ते जवळजवळ गायबच झाले होते आणि आता तिच्या नवऱ्याचे नखरे लहान मुलांसारखे झाले होते. ती असतात ना छोटी नखरेली मुलं, ज्यांना झोपेतून उठलं की लगेच आई पाहिजे असते, नाहीतर लगेच रडायला सुरुवात करतात. बस आदित्यलाही सायलीचे तसेच अटेन्शन पाहिजे होते, ते पण एनी टाईम. सायली खाली हॉलमध्ये पोहोचली. वेदिकाचा चेहरा पाहण्याचा विधी सुरू झाला होता. सगळ्यात आधी वेदिकाकडून आजीच्या फोटोसमोर दिवा लावून घेण्यात आला, ज्यांचं काही दिवसांपूर्वीच निधन झालेलं होतं. पूर्ण आयुष्य जगून ती गेली होती. नातवाचे लग्नही करून दिले होते. नातवाच्या मुलाला बघण्याची एकच आशा मनात उरली होती, जी पूर्ण होऊ शकली नाही. पण त्यांनी नात सुनेकडून खूप सेवा करून घेतली होती. ज्या दिवशी त्या गेल्या होत्या सायली खूप रडली होती. आज ती तिच्या दुसऱ्या नातवाला आणि नात सुनेला स्वर्गातून भरभरून आशीर्वाद देत असेल. इथे विधी सुरू झाला होता. एक एक करून महिला तिला पाहत होत्या आणि हातात शगुनचे लिफाफे आणि सोन्याचे दागिने देऊन निघून जात होत्या. वेदिकासुद्धा सगळ्यांकडे बघून हसायची. ती सर्व लिफाफे सायलीच्या हातात द्यायची. सायली देणाऱ्याचे नाव त्यांच्यावर अगदी सोयीस्करपणे लिहून सांभाळून ठेवत होती. अरे सावित्री, सुना तर तू दोघेही चंद्रासारखे आणले आहेत, मिसेस पवार हसत म्हणाल्या. हा बाई, सुनांच्या बाबतीत सावित्री आपल्या सगळ्यांपेक्षा नशीबवान निघाली. चल वेदिका, आता जरा डान्स पण करून दाखव. सायली तर तिचा चेहरा पाहण्याच्या कार्यक्रमात खूप नाचली होती. दुसऱ्या एका महिलेने असे सांगताच सायलीने लाजून तिचा चेहरा झुकवला आणि वेदिकाने पदराच्या आतूनच सायलीचा हात धरला. सायली, त्यांना थांबव, नाहीतर काहीतरी भयंकर घडेल. ती घुंगटमधून कुजबुजली. का बरं, काय झालं? थोडंसं नाचायला तर पाहिजे, नाच की. अरे हा तर प्रॉब्लेम आहे, एकदा सुरुवात केली की थांबावंसं वाटत नाही. सायली हसत म्हणाली. कुणीतरी गाणे वाजवा रे, आज माझी जाऊबाई जोरात नाचणार आहे. आणि गाणे सुरू झाले. सय्या छेड देवे, ननंद चुटकी लेवे, ससुराल गेंदा फूल. खाली खूप आवाज येत होता. वरच्या खोलीत आदित्यचा फोन अनेक वेळा वाजत होता. तो बाथरूममध्ये असल्यामुळे त्याला फोनचा आवाज ऐकू आला नाही. बाहेर आल्यावर त्याने पाहिले की तनेजा कंस्ट्रक्शनचे 15 मिस कॉल आले होते. ओ शिट, आज तनेजाला टेंडर रिपोर्ट्स पाठवायचे होते आणि टेंडरचे रिपोर्ट्स तर ओ शिट, हाऊ कॅन आय फॉरगेट दॅट. आदित्य घाईघाईत खाली उतरला. वेदिकाने हॉलमध्ये चांगलीच रंगत आणली होती. ती आणि सायली खूप जोमाने नाचत होत्या. वेदिका वेदिका वेदिका. आदित्य धडधडत खाली आला आणि सरळ वेदिकाजवळ येऊन थांबला. गाणे थांबले. यस सर. सॉरी वेदिका, पण तुला आत्ताच्या आत्ता तनेजाच्या टेंडर्स रिपोर्टची फाईल मला पाठवायची आहे. आत्ता सर? पदरा अडूनच हळूच वेदिका बोलली. हो आत्ता लगेच. लग्नामुळे मी तुला सांगायला विसरलो, आज टेंडर फायनल होणार आहे. आजच रिपोर्ट्स न पाठवल्यास 500 कोटी रुपयांचे नुकसान होईल आणि त्यात तनेजाने सुद्धा खूप मिस कॉल केले आहेत. त्यामुळे कदाचित तो आता घरीच येईल. सर, तुम्ही डेट सांगितली नव्हती म्हणून मी फायनल रिपोर्ट तयार केलेच नाही. ओ हो, बुलशिट, माझं नशीबच खराब आहे. आदित्यने दोन्ही हातांनी त्याच्या डोक्याला मारून घेतले. सर, जर तुम्ही आज रात्रीचा वेळ मागितला तर मी रात्रभर रिपोर्ट्स तयार करून देईल. तुम्ही सकाळीच तनेजाला पाठवू शकता, वेदिका हळूच म्हणाली. नाही, तुझं ऑफिसचं काम ऑफिसमध्येच कर, समजलं? आज त्यांच्या लग्नाची पहिली रात्र आहे आणि आजची रात्र तुम्ही त्यांना वेगळं ठेवाल. सायली रागाने बोलली. काही हरकत नाही सायली, मी करेन. तसंही मला ते आधीच करायचे होते. ही सगळी चूक माझी आहे. सायली वेदिकाच्या जवळ गेली आणि तिच्या कानात कुजबुजली. नाही, आज अजिबात नाही. तुझं काय? माझा बिचारा धीर तारे मोजण्यात रात्र घालवेल का? सावित्रीने ही सायलीच्या हाला हा केली. सायली, बरोबर आहे,
तुम्ही दोघे ऑफिसमधली उरलेली कामं उद्या करा. आज वेदिका सकाळपासूनच थकली आहे. आज तिने स्वयंपाकघरातही काम केलंय. आता तिलाही विश्रांतीची गरज आहे की नाही? पण मॉम, टेंडर. सावित्री रागाने आदित्यला म्हणाली, तुझे डॅडी तनेजाला बघून घेतील. किमान आज तरी अक्षय आणि वेदिकाला आराम करू दे. आदित्य काही न बोलता तिथून निघून गेला. वातावरण थोडं जड झालं होतं. वेदिका डोके टेकवून डोळे मिटून उभी होती. वातावरण हलके करण्यासाठी सायलीने पुन्हा गाणे वाजवले आणि वेदिकाचा हात धरून तिला सर्वांमध्ये ओढले आणि नाचू लागली. आदित्य पायऱ्या चढत होता. अचानक त्याला गाण्याचा आवाज आला. मग त्याने खाली पाहिलं तर दिसलं सायली हॉलमध्ये तिच्या पूर्ण मस्तीमध्ये नाचत आहे. जसं एखाद्या बाहुलीला चावी दिली आहे मी ती गोल गोल फिरते आणि तिला पाहून आदित्य लहान मुलासारखा खुश होतोय. हिला माझ्या रागाची काही पर्वाच नाही. आधी जेव्हा कधी मी एकदा रागवायचो तेव्हा ती रडून रडून सगळं आभाळ डोक्यावर घ्यायची. आदित्य मनातल्या मनात हसत होता. खाली सर्वजण सायलीचे कौतुक करताना थकत नव्हते. पण म्हणतात ना, खिरीची चव बिघडवण्यासाठी फक्त एक खडा पुरेसा असतो. तिथे बसलेल्या मिसेस पाटील हसत सावित्रीला म्हणाल्या, अरे आदित्यच्या लग्नाला जवळपास 2 वर्ष झाली आहेत. काय खबर आहे? सायलीने तुम्हाला अजून आनंदाची बातमी सांगितली नाहीये? सून आणि मुलगा यांच्यात सगळं ठीक आहे ना? याचं सावित्रीला खूप वाईट वाटलं. ओ हो सौ पाटील, आजकालची मुलं त्यांना वाटेल तेव्हा प्लॅनिंग करतील. अशी पण एवढी काय घाई आहे बाळाची? मात्र आदित्य आणि सायली यांच्यातील पूर्वीचा दुरावा कोणापासून लपून राहिलेला नव्हता. आदित्यने याच लोकांच्या घरात होणाऱ्या कोणत्याही पार्टीत किंवा समारंभात सायलीला सोबत नेले नाही आणि या धारधार नजरांच्या महिलांपासून काहीही लपून राहत नव्हते. सायली आदित्यला अजिबात आवडत नाही हे त्या सर्वांना समजले होते. आता तोच आदित्य आपल्या बायकोसाठी वेडा आहे हे त्यांना समजवणं खूप अवघड होतं. अरे मिसेस इनामदार, तुम्हाला तर वाईट वाटलं? मी फक्त विचारत होते. मिसेस पाटील तिरकस हसल्या आणि त्यांची जड कंबर उचलली आणि पलीकडे गेल्या. मिसेस पवार दुसऱ्या खुर्चीवर बसल्या होत्या. दोघींनी एकमेकींकडे डोळे मिचकावले आणि मग कुजबुजत म्हणाल्या, आता तुम्हीच सांगा मिसेस पवार, मी काही चुकीचं बोलले का? मिसेस इनामदार यांना वाईट वाटलं. अरे नाही, मलाही थोडंसं समजतंय. शेवटी सायली आणि आदित्यच्या स्टँडर्डमध्ये एवढा फरक आहे. कुठे तो राजकुमारासारखा आणि कुठेही अडाणी. यात बिचाऱ्या आदित्यचा काय दोष? मी तर माझी मुलगी निहारिकाचे नाते आदित्यला पाठवले होते. अरे तुम्हाला माहिती आहे का की माझ्या मुलीने इंजिनिअरिंग केले आहे आणि मायक्रोसॉफ्टमध्ये काम करते. निदान ती आदित्यबरोबर चालताना जोडी तरी शोभली असते. पण मिसेस इनामदारची तर मती मेली होती. माझ्या मुलीला नाही बोलल्या आणि आता त्यांनी गावची अडाणी मुलगी आणली. दोघीही फुसफुसत हसल्या. हा मला सांग, आपली निहारिका किती मॉडेल आहे आणि कुठेही गवार कशी अडाण्यासारखी नाचत आहे. सावित्रीने सायलीला सर्वांसाठी थंड सर्व करायला सांगितले. सायली धावत स्वयंपाकघरात गेली आणि अगोदर तयार करून ठेवलेले सरबत घेऊन आली आणि हसत मुखाने एक एक करून सर्वांना देऊ लागली. मिसेस पाटील आणि मिसेस पवार सायलीकडे बघत हसत होत्या. सायली ट्रे घेऊन हसत त्यांच्याजवळ गेली. डार्लिंग, एवढ्या मोठ्या पार्टीत हे सरबत कोण पितं? रेड वाईन नाही का? मिसेस पवार उपहासाने म्हणाल्या. काय म्हणजे? काय बोलल्या तुम्ही? अजून काही हवंय का? सायली संकोचून बोलली. मिसेस पाटील तोंडावर हात ठेवून मंद हसल्या. अरे डार्लिंग, रेड वाईन. वर जा, तुमच्या बारमध्ये ठेवली असेल. माहीत तर आहे ना बॉटल कशी दिसते. नाहीतर मला रेड वाईन ऐवजी ब्रिझर पाजून घालवशील. हा. मिसेस पवार सायलीला खालीपणा दाखवत म्हणाल्या. अरे रे मिसेस पाटील, आता जर आदित्यसारख्या पिण्याच्या शौकीन माणसाच्या वाईफला रेड वाईन माहीत नसेल तर त्याच्यासारखा वाईट नशीब कोणाचं नसेल. सायली संकोचली. पाहुणे तिच्याकडे दारू मागतील याची तिला कल्पना नव्हती. पण आता आणून दिली नाही तर कुटुंबाची बदनामी होईल. तिला चांगलं माहीत होतं की शामरावचेही अनेक पाहुणे आहेत ज्यांना दारू दिली जाते. जर तिने या लोकांना नकार दिला तर सासू किंवा सासरे रागवू शकतात किंवा आदित्य तिच्यावर रागवू नये. सायली तिच्या खोलीत धावत आदित्यकडे गेली. ऐका, ते खाली. तू शांतपणे इथून निघून जा.
मला तुझ्याशी बोलायचं नाही आहे. आदित्य तोंड फिरवून बोलला. हो ठीक आहे. पण आता आदित्यने दार बंद केले आणि तोंड फिरवून हसू लागला. त्याला वाटले होते सायली नक्कीच पुन्हा दार वाजवेल. सायलीला वाटले की तिला दारू घेऊन जायला उशीर होऊ नये आणि त्यामुळे पाहुणे नाराज होऊ नये, म्हणून ती शांतपणे पायऱ्या चढून बारच्या समोर उभी राहिली. आजपर्यंत ती या खोलीत कधीच गेली नव्हती. समोरच्या रॅकवर महागड्या आणि जुन्या दारूच्या बॉटल होत्या. सगळ्या बॉटलवर इंग्रजीत नावं लिहिलेली होती. प्रत्येकाचा रंगही वेगळा होता. तिने आजपर्यंत कधी दारूच्या बॉटलला हातही लावला नव्हता. तिचे हात थरथरत होते, पण आज तिच्या इज्जतीचा प्रश्न होता. सायली काहीही विचार न करता बारच्या आत गेली. साडीचा पदर तोंडावर ठेवला होता. थरथरत्या हातांनी बाटलीला स्पर्श केला. यापैकी कोणती बाटली असेल जी त्यांनी मागितली आहे? सायली त्यांची नावे वाचण्याचा प्रयत्न करत होती. ती सगळी इंग्रजी वापरत होती जेवढी तिला येत होती. आता सायली ते नाव पण विसरली होती जे त्यांनी तिला सांगितले होते. र वरून काय नाव होतं आठवत नाहीये. सायलीने 1-2 बाटल्या उचलल्या आणि बघितले. RUM रूम हीच मागितली असेल. सायलीने बाटली उचलली आणि खाली पळाली. मिसेस पवार आणि पाटील अजूनही आपापसात हसत होत्या. सायली बाटली घेऊन त्यांच्याकडे आली. मिसेस पाटील एकदम हसल्या. डार्लिंग, रेड वाईन सांगितली होती पण तू रम आणलीस. तुला माहीत नाही का हाय सोसायटीतल्या स्त्रिया रेड वाईन पितात? की आदित्यने तुला सांगितलेच नाही? नाही, ते मी दारू पित नाही म्हणून मला माहीत नाही, सायली हसून म्हणाली. हो, पुअर बेबी. मग तुला नावही वाचता येत नाहीत? रेड वाईन आणि रमच्या स्पेलिंगमध्ये फरक कसा करायचा ते पण कळत नाही का? कशी करणार बिचारी? मिसेस जोशींनी सांगितलं होतं की ही अडाणी आहे. हिच्या वडिलांनी हिला नकली BA केलं होतं. ती हळूच बोलली, पण सायलीने स्पष्ट ऐकलं. मी अशिक्षित नाही, मला मराठी वाचता येतं, इंग्रजी फारशी चांगली नाही. सायलीचा गळा भरून आला होता. एवढा अपमान पुरेसा होता. तिला यापेक्षा जास्त सहन होत नव्हते. ती मागे वळून तिच्या खोलीकडे धावली. तिने दार ठोठावले. आदित्यला वाटले सायली त्याला मनवायला आली आहे, पण त्याने दार उघडताच सायली चेहऱ्यावर पदर घेऊन बाथरूममध्ये पळाली. तिने आतून दरवाजा बंद केला, पाण्याचा नळ चालू केला आणि जमिनीवर बसून ढसाढसा रडू लागली. बाहेर फक्त नळातून वाहणाऱ्या पाण्याचा जोरदार आवाज ऐकू येत होता. आदित्य वाट पाहू लागला. 10 मिनिटे, 15 मिनिटे, 20 मिनिटे. सायली बाहेर येण्याचं नावही घेत नव्हती. त्याचा राग बाजूला ठेवून त्याने बाथरूमचा दरवाजा हळूच वाजवला. सायली, आत नळ चालूच होता आणि कुणी काही बोलले नाही. सोना बाबू, ठीक तर आहेस ना? काही उत्तर नाही. आदित्य बेचैन झाला. एकाच धक्क्याने दाराची लॅच तुटून लटकली. आज सायली रडत जमिनीवर बसली होती. तिची संपूर्ण साडी पाण्याने भिजली होती. आदित्यचे हृदय धस झाले. किती वेळ निघून गेला होता. नीलमच्या लग्नानंतर त्याने सायलीला कधीच रडू दिले नव्हते आणि सायली सहज रडणाऱ्यांपैकी नव्हती. जोपर्यंत एखादी गोष्ट तिच्या नाजूक हृदयाला खोलवर टोचल्याशिवाय सायली रडत नव्हती. कुठलाही साधारण हसी मजाक असेल तर ती हसून टाळायची. मग आज तर ती किती खुश होती. आत्ता नाचत होती. आदित्य रागवल्यामुळे तर असेल का? आदित्यने धावत जाऊन तिला लहान मुलासारखं आपल्या मिठीत घेतलं. डोळे मिटून तिच्या डोक्यावर हात फिरवला. तो पण जमिनीवर पडलेल्या पाण्यात तिच्यासोबत बसला. सोना, माझ्या बाळा का रडते? मला सांग, असं लहान मुलासारखं कोण रडतं? आदित्य तिचे मोठे मोठे अश्रू हाताने पुसत म्हणाला. आदित्यच्या मिठीचा सहारा घेऊन ती अजून जोरात रडायला लागली. मी लहान असताना माझे वडील मला म्हणायचे, सोना खेळ कमी कर, थोडा अभ्यास कर. तेव्हा त्यांचं ऐकून मी थोडं शिकले असते तर मग आज तू या विषयावर का रडत आहे? कुणी तुझ्या शिक्षणाबद्दल काही बोललं का? बोल. मी, मॉम, डॅड कुणी काही बोललं आजपर्यंत? नाही, पण आज तुमचे पाहुणे माझ्यावर नाराज झाले. सायली रडतच बोलली. का? काय झालं? कुणी काय म्हटलं का? मला सगळं सांग सायली. सायलीला भीती वाटत होती की जर तिने आदित्यला सांगितलं तर तो रागवणार तर नाही ना. आणि शेवटी जे व्हायचं तेच झालं, ज्याची सायलीला भीती होती. सगळं ऐकताना आदित्यचा चेहरा गरम होऊ लागला. त्याचे डोळे पूर्णपणे लाल झाले आणि चेहऱ्यावरील शिरा खेचू लागला. सायलीनेही इतक्या दिवसांनी आदित्यचे असे रूप पाहिले होते. मला माहीत होते तुम्हाला राग येणार. मी तुम्हाला विचारायला आले होते की मला ते रेड वेनची बाटली कोणती आहे ते सांगा.
पण तुम्ही दार बंद केले. आता सांगा मला कसं कळणार? सायली घाबरत थरथरत बोलली. आदितीचा चेहरा तापून लाल झाला होता. त्याने सायलीचा हात धरला आणि त्याच ओल्या कपड्यात तिला बारकडे ओढले आणि तिथे नेऊन तिचा हात झटकला. त्याने वरच्या रॅकवर ठेवलेल्या 2 रेड वाईनच्या बाटल्या उचलल्या आणि तिच्या चेहऱ्यासमोर नेल्या आणि म्हणाला, ही रेड वाईन आहे. आता माझ्यासोबत चल आणि पाहुण्यांना ती कशी दिली जाते ते पहा. त्याने सायलीचा हात धरला आणि तिला खाली हॉलच्या दिशेने खेचायला सुरुवात केली. सायली भीतीने थरथरत होती. आता तिला खरंच वाटलं की तिचा नवरा तांडव करणार आहे. छानाक हॉलमध्ये मोठा आवाज घुमला. सर्वांचे लक्ष त्या दिशेने गेले. गाणे थांबले होते. आदित्यने खाली येताच रेड वाईनची बाटली एवढ्या जोरात जमिनीवर फेकली की तिचे तुकडे झाले. सर्वांना धक्का बसला. सायली आदित्यच्या पाठीला चिटकून होती. पुढे येऊन आदित्यचा रागवलेला चेहरा पाहण्याची हिंमत तिच्यात नव्हती. हा तर मग रेड वाईन कोणाला प्यायची होती? पूर्ण शांतता होती. आदित्यला काही बोलायची हिंमत कोणाचीच नव्हती. आदित्यने सायलीचा हात धरून तिला पुढे ओढले. मी विचारलं, माझ्या बायकोकडून ही रेड वाईन कोणी मागवली होती? त्याच्या डोळ्यातून निखारे वाहत होते. धन्यवाद.